अरे हे काय होतं माझ्या पायांना? असे काय होतात पाय? ही इलेक्ट्रिक थेरपी आहे वाटते. तर आम्ही आलो आहात इकडं इलेक्ट्रिक थेरपी घ्यायला. हे आमच्याबरोबर जुळले आहेत योगी गुरुजी. स्वामी ओम. स्वामी ओम. तर सांगा आम्हाला, म्हणजे हे काय होतं नक्की आमच्याबरोबर? आमचे पाय आपोआप हे हवेत का उडतात? हे हवेत उडतात म्हणजे हे जे आहे हे इन्फ्रारेड आहेत. इन्फ्रारेड इथून हे पाय ठेवल्यानं थोडेसे असे करा पाय तुम्ही. अच्छा. हां हां. हे बघा इथून जर पाय ठेवले इन्फ्रारेड याच्यातून मिळतं आपल्याला. अच्छा, इन्फ्रारेड. त्या प्रेशरमुळे ते पाय वर उचलले जातात. अच्छा, मग ते इलेक्ट्रिक पल्स जे आहेत ते आमचे पाय वरती उचलतात का? ते वरती उचलतात. अच्छा, अच्छा. प्रत्येकाच्या शरीरानुसार वेगळे वेगळे असतात ते. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा, मग आता याचा काय उपयोग आहे आता याचा? हे जे आहे समजा पॅरालिसिस असेल, संधिवात असेल, नसा अवघडलेल्या असतील, संधिवात असेल, म्हणजे गुडघ्याचे दुखणे असेल, म्हणजे आपले व्हेरिकोज वेन्स असतात. अच्छा. पूर्ण नसा ज्या घट्ट झालेल्या असतात त्या. अच्छा. त्या मोकळ्या करतात ते मोकळे करतात का? अच्छा. आणि म्हणजे अजूनपर्यंत याचा उपयोग मला नीट कळाला नाही. म्हणजे हे कळालं मला पॅरालिसिस वगैरेसाठी उपयोग येतात, पण नक्की कोणासाठी हे उपयोगी आहे? हे ज्यांना पॅरालिसिस होतो त्यांच्यासाठी. फक्त त्यांच्यासाठी का? दुसऱ्यासाठी पण आहे. म्हणजे ज्यांना शरीराचे दुखणे आहेत, आपले नसा अवघडलेल्या आहेत, गुडघे दुखी आहे, कंबर दुखी आहे, पाठ दुखी आहे, त्यांच्या सगळ्यांसाठी उपयोग होतो. अच्छा. अच्छा. आणि जे वेगवेगळे मोड दिसतात मला, कारण माझे जे पायाचे आहेत ते वेगवेगळे व्हायब्रेशन. होय बाबा, एकदम वेगळे व्हायब्रेशन होतात मला. हो. आणि मी म्हणजे स्वतःहून असे पाय असे वरती म्हणजे येतात. ही थेरपी पहिल्यांदाच बघतोय मी अशी. स्वतःहून येतात. त्याचं जे प्रेशर आहे इन्फ्रारेडचं. अच्छा. त्याच्यानुसार ते येतात. आणि तुम्ही हे काय हातात काय घेतलं? हे काय? हे जे पॅड आहेत. अच्छा. पॅड म्हणजे जसे फ्रोजन शोल्डर जर असेल तर हे इथे लावायचे. समजा याच्यावर पाठीवर. अच्छा. खांद्याच्या बाजूला. खांद्याच्या बाजूला. हात जर दुखत असेल दुखत इथे लावायचे, इथे लावायचे. जिथं कुठं दुखणं असेल किंवा तिथे लावायचं हे. आणि मग हे लावल्यावर म्हणजे फक्त तेवढंच लावायचं का? ते वायर वगैरे काय असतं त्याला? त्याचं वायर. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय की हे वायरला पहिले ते जोडायचं. हो. आणि मग ती वायर जी ह्या मशीन मध्ये जाती आणि या मशीन मध्ये जसे माझे पाय ते असे होत आहेत वरती खाली ऑटोमॅटिक, तर तेच इलेक्ट्रिक जे सिग्नल आहेत ते तुमच्या हाताला, पायाला किंवा जिथं तुम्ही लावणार आहे तिकडं ते म्हणजे ते होणार. बरोबर. म्हणजे यांनी पूर्ण जे आहेत जिकडे जिकडे लावले तिकडं सगळं मोकळं झालं पाहिजे. नसा मोकळं होतात, पूर्ण शरीर हलकं होते. शरीर हलकं होतंय. अच्छा, ठीक आहे. आणि ते पॅड वगैरे काहीतरी दिसतंय मला ते एवढं. हे पॅड जे आहे ते कमरेचं आहे. अच्छा, बेल्ट आहे का तो? बेल्ट आहे. अच्छा. म्हणजे पोटाचं म्हणजे असं लावलं हे. अच्छा, पोटाला किंवा कमरेला? पोटाला किंवा कमरेला असं लावलं. अच्छा. इथले जे आहे इथले फॅट्स कमी होण्याला मदत होते ते. अच्छा, फॅटसाठी फॅट कमी होण्यासाठी मदत होते. अच्छा. आणि समजा पाठीला लावलं. जे पाठीला आहे इकडे जर असं लावलं तर इथे जे पाठ उघडलेले आहे इथले ते पाठीचे शिरा मोकळ्या होतात. अच्छा, पाठीची शिरा मोकळ्या होतात. म्हणजे जी या पाठीला पाठ वगैरे आहे ज्या साईडनी त्याचे शिरा वगैरे ते मोकळे होतात. ठीक आहे. आणि म्हणजे आता ही मशीन आता बघितली मी, पायाला चांगलं तर वाटतं एकदम. करंट वगैरे ते पण वाटतंय, पण पाय थोडे मोकळे वाटतात. आता पाय मोकळे व्हायला सुरू झालेत. ठीक आहे, भारी वाटतंय. हे बघा इथे नसा फुगलेल्या आहेत बघा. अच्छा. अरे बरोबर आहे, नसा फुगल्यात. ह्या नसा फुगल्या आहेत. आणि माझे पाय आता ऑटोमॅटिक म्हणजे हे ऑटोमॅटिक होतात माझे. ऑटोमॅटिक होतं ते. ऑटोमॅटिक म्हणजे असे झटके बसतात मस्तपैकी, करंट बसतोय. हे बघा नसा फुगल्या आहेत. अच्छा. नसा बघा फुगलेल्या आहेत. हे अच्छा. बघा एकदम नसा फुगलेला आहे. म्हणजे इथं रक्त भिसरण चांगलं होते आणि ऑक्सिजन फ्लो चांगला होतो त्याच्यामुळे. अच्छा, जे नसामध्ये जे फ्लो वगैरे आहे ते ब्लड फ्लो आणि ऑक्सिजन फ्लो चांगला होतो. अच्छा, ठीक. आता म्हणजे आम्हाला ही मशीन विकत घ्यायला लागते का काय? म्हणजे काय करायला लागतं? म्हणजे आम्हाला आम्ही याचे ट्रीटमेंट देतो. ट्रीटमेंटमुळे तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही. अच्छा, म्हणजे आम्हाला मशीन ही विकत घ्यायची गरज नाहीये, तुम्ही म्हणजे घरी येऊन ट्रीटमेंट देता. होम सर्व्हिस आहे. अच्छा, होम सर्व्हिस पण अवेलेबल. आणि होम सर्व्हिस कोणत्या शहरात आहे सध्या? जे आजारी असतील, जे आमच्याकडे येऊ शकत नाही त्यांच्याकडे होम सर्व्हिस देतो. अच्छा. आणि कुठे कुठे अवेलेबल आहे होम सर्व्हिस सध्या? पुण्यामध्ये सर्वीकडे. पुण्यामध्ये आता सध्या सगळीकडे आहे का? हो, सध्या सर्व. ठीक आहे. चार्जेस वगैरे तुम्ही आम्हाला फोन केल्यावर सांगणार का? हो, फोन केल्यावर
ट्रीटमेंट नुसार असतात ते. अच्छा, ट्रीटमेंटनुसार असतात. अच्छा त्याच्यानुसार चार्जेस असतात त्याचे. अच्छा. आणि जर आता म्हणजे आता तुम्हाला कॉन्टॅक्ट कसा करायचा? तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये दिलं जाईल. अच्छा, ठीक आहे. हा, ठीक आहे. आणि तुमचा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आणि घरी येऊन किती वेळ द्यावा लागतो आम्हाला घरी आल्यावर, तुम्ही घरी आल्यावर किंवा आम्ही तुमच्या इथं आल्यावर? याची ट्रीटमेंट असते 15 ते 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं ट्रीटमेंट. अच्छा, 15 ते 20 मिनिटं. आणि पहिले काही करावं लागते का, म्हणजे उपाशी पोटी वगैरे काही असं काही? नाही, तसं काही नाही. जेवल्यानंतर तासाभरानंतर करता येते. जेवण्याच्या आधी तासाच्या आधी. जेवणाच्या तासाच्या आधी. हो. ठीक आहे. मस्त वाटतं एकदम पाहायला सध्या आता. आणि हे काय 26 वगैरे काहीतरी दिसतंय, ते काय आहे का तिकडे? 26 जे आहे त्याची स्पीड आहे. अच्छा, स्पीड आहे. आता 26च्या स्पीडने चाललंय ते. पाय जे वर होतात तुमचे. अच्छा, तर त्याची ती स्पीड आहे ती. अच्छा अच्छा अच्छा. 26ची स्पीड आहे. हा, ठीक आहे. ठीक आहे. मग आता तुमच्या इकडे येऊन तर बरं वाटलं आम्हाला आता. हा, ठीक आहे. आता जर तुम्हाला करायचं असेल दुसरं कोणाला, तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही देतो यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, तर त्यांना कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. चला मग. स्वामी ओम. ठीक आहे. स्वामी ओम. चला. हां, ठीक आहे.